आम्हाला इकडून नेहमी सांगणे होते, रमाबाईनी एकट्या आहेत, लहान आहेत, घरातील बायकांच्या कोंडाळ्यात भांबावून जातील आणि अभ्यास करणे विसरतील, तेव्हा तुम्ही त्यांस भेटावयास हवे म्हणून आठवणीने आले। आता तुम्ही सुद्धा सवड काढून आमच्या घरी या, म्हणजे शांतेची, आमच्या मुलीची ओळख होईल। वाह, छान शिकवताय हो आमच्या सुनेस। अन्नपूर्णाबाई, या माझ्या चुलत सासूबाई, ताई सासूबाई। नमस्कार करते। हा, असू दे सुखी राहा। आणि या माझ्या सासूबाई, माई सासूबाई। सौभाग्यवती भव। आणि माई, या अन्नपूर्णाबाई। माई साहेब, तुमच्या सुनबाई खरेच खूप लाघवी आहेत। याआधी आम्ही बाहेर भेटलो होतो, पण आज मुद्दाम घरी आले। आमचे हे आणि न्यायमूर्ती मुंबईस गेले आहेत, म्हटले बघावे रमाबाईंचा अभ्यास नीट चालू आहे ना। न्यायमूर्तींचे रमाबाईंच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष असते हो। ठाऊक आहे, न्यायमूर्तींना लोकात मोठा मान आहे, शिवाय कोणाचेही मन न दुखावता सुधारणा राबवण्याकडे त्यांचा विशेष कल असतो। म्हणूनच दिवसेंदिवस त्यांचे मत लोकांस पटावयास लागले आहे। आणि आता ते कटाक्षाने रमाबाईंना आपल्या या कामी आपल्या सोबत ठेवतात। विधवा पुनर्विवाहाचे कामी रानडे मोठा पुढाकार घेत आहेत। ते खरंच खूप मोठे आणि पुण्याचे काम करत आहेत। रमाबाई भाग्यवानच म्हणायच्या, त्यांना फार चांगले पती आणि गुरु लाभले आहेत। हो, आणि मुख्य म्हणजे रमाबाईंना सुद्धा आता अभ्यासाची चांगली ओढ लागली आहे। त्यांनी जर अभ्यासाकडे असेच लक्ष दिले तर न्यायमूर्तींप्रमाणेच त्याही पुढे जाऊन मोठे कार्य करतील असे आम्हास वाटते। खरोखरच त्यांचे भविष्य खूप उज्ज्वल आहे। काय म्हणायचे काय तुम्हास? भविष्य उज्ज्वल आहे? उज्ज्वल कसले? मला तर सगळा अंधकार, सगळा भ्रष्टाचार दिसतोय। काय तर म्हणे हिला शिकून मोठे व्हायचे। मोठे होऊन करणार काय? आमचा उद्धार? वडीलधाऱ्यांनी जे जे शिकवले, शास्त्राप्रमाणे जे जे चालत आले आहे ते पायदळी तुडवायचे असा मुळीपणच केलाय ना तुम्ही। आणि ह्या काय मडमा होणार आणि आम्हा अडाण्यांना शिकवणार। वा रे वा, बुके वाचून हे नवमतवादी कसला उजेड पाडतायत ना ते दिसतेच आहे। आणि ह्या त्यांचा हात धरून फिरणार, मागे संसार गेला चुलीत। त्या बुकांमधले नको नको ते वाचून यांची डोकी फिरणार। काय तर म्हणे विधवांचा पुनर्विवाह, स्त्रीनी बाहेर कामे करावीत। हे 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 असले, याला सदाचार म्हणायचा का स्वैराचार? काय सांगा ना, काय म्हणायचं याला? हा स्वैराचारच नव्हे का? आणि काय गो, आमच्या सुनेस हे शिकवायला आलीयस तू? तुझ्यासारख्या सभ्य गृहिणीस हे शोभते? ही असली थेर आमच्या घरात चालायची नाहीत। तू माधवाच्या मित्राची बायको आहेस म्हणून सांभाळून बोलतेय तुझ्याशी, नाहीतर। हे बघा अन्नपूर्णाबाई, आम्हाला असे वाटते की बायकांनी मुलाबाळांना वाढवावे, संसार करावा आणि घराचे गोकुळ करावे। असे उठसूट पुरुषांबरोबर बाहेर मिरवणे म्हणजे थिल्लारपणाचे लक्षण नाही का? शालीन बायकांना नाही हो साजत हे असले। आणि माधवा असेल नवमतवादी, पण अजून इकडच्या आज्ञेत आहे, तेव्हा रमेचे शिक्षणाचे चोचले नाही हो चालायचे इथे। हिशेब करण्यापुरते आणि व्यवहार समजण्यापुरते लिहिता वाचता आले ना म्हणजे पुरे आहे तीच। माईसाहेब, या अशाच दृष्टिकोनामुळे आपल्या बायकांचे जिणे। काही उपदेश नकोय आम्हास, आणि रमेशही। माई, हळदी कुंकू लाव यांना। मी निघतेच आहे, पण निघण्यापूर्वी हात जोडून तुम्हाला सांगते, माझ्या बोलण्याचा परत एकदा विचार करा। काळ बदलतोय,
ज्या रूढींना प्रमाण मानून कित्येक बायकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आणि कित्येकींचे खंत करण्यात सरून गेले आहे, अशा रूढी हळूहळू पण नक्कीच नामशेष होणार आहेत. बुकांमधली पोपटपंची आम्हाच सांगू नका. ती डाळ इथे शिजायची नाही हो. आणि रानड्यांच्या घरात अतिथी अभ्यंगतांचा मोठा मान राखला जातो अशी ख्याती आहे. पण गोविंदराव रानडे कट्टर सनातनी आहेत आणि नवमतवादास धूपही घालत नाहीत हे साऱ्या जगात ठाऊक आहे. त्यामुळे यातून योग्य तो बोध घ्यावा आणि मार्गस्थ व्हावे. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीस आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो. विचार जुळले नाहीत तरी आमच्यावरील लोभ कमी करू नये अशी विनंती करते. चल गो माई, यांचं हे पुराण ऐकायला आपल्याकडे वेळ नाही. बरीच कामे पडली आहेत. चला. आणि हो, आपल्याला जर वेळ मिळाला तर आपणही यावे स्वयंपाक घरात. या हा सुनबाई, आमंत्रण दिले आपल्याला. चला. रमाबाई, इकडे या. रडू नका. रमाबाई, दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी आणि भीती वाटतील असे आवाज होतात, पण तरीही दिवाळीतल्या इवल्याशा पणत्या न घाबरता मुकाट्याने तेवतच राहतात. तुम्ही सुद्धा घाबरू नका. नवीन विचारांची ज्योत अशीच तेवत राहणारे हे लक्षात राहू द्या. येते मी. अन्नपूर्णाबाई, नमस्कार करते. आयुष्मान भव. येते. सुखाचे ते सुख श्री हरिभू. पांडू दादा, माझ्यासोबत विटी दांडू खेळायला चल ना. हो, मी जर तुमच्या बरोबर खेळायला आलो तर हे रोप लावणार कोण? हे कसले रोप आहे पांडू दादा? अरे देवा, नाही म्हणजे आज एवढा रस घेऊन या रोपाबद्दल विचारताय? काय काय काय? नाही नाही, तू एवढा गुंग झालास ना पांडू दादा, आणि तू विटी दांडू खेळायला पण नाही म्हणतोयस. त्या अर्थी हे रोप फारच महत्वाचे असणार, म्हणून आपले विचारले. तुम्ही विचारले आणि मी सांगितले. नाही म्हणजे काय आहे, इकडे तिकडे काय झाले? नाही काय आहे, इकडे हे जे काही झाड म्या लावतोय ना, ते पैशाचं झाड आहे. पैशाचं. काय? हळू 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 बोला. जर का कुणी ऐकलं ना तर मला 10 झाडं लावावी लागतील अशी. पण हे खरंच पैशाचं झाड आहे का? मग मी काय खोटं बोलतोय का? आज आहे महाशिवरात्र आणि हे जे पैशाचं झाड आहे ना, हे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशीच लावायचं असतं. शंकराचं नाव घ्यायचं, मनामधली एक इच्छा बोलून दाखवायची आणि मग हे झाड लावायचं. या झाडात मी पै पुरली आहे. पै झाड मोठं झाल्यावर फुलं कशी येतात तशी या झाडाला पै येणारे. पै पैस पै पैस पै पैस पै. खरेच? पण आता मला माझ्या या झाडाला रोज पाणी घालावं लागणार राव. नाही नाही, तू कशाला? मी आहे ना, मी घालणार झाडाला पाणी अगदी रोज, न चुकता. म्हणजे झाड माझे झाले ना? म्हणजे मी एवढी मेहनत करायची, झाड तुमचं? मग प्रश्नच नाही. झाडाला पाणी मी घालणार म्हणजे झाड पण माझेच होणार ना. मात्र आबा किंवा रमा वहिनीला कळता कामा नये. काय? नाही नाही नाही, मी कशाला कोणाला सांगतोय, पण तुम्हाला मात्र एक काम रोज करावं लागल. न चुकता ह्या झाडाला रोज पाणी घालावं लागणार. जर का तो दिवस चुकला तर तुमचं कल्याण झालं म्हणून समजा. मग पुन्हा वर्षभर थांबावं लागणार. हो, मग याला पैसे कधी लागणार? पुढच्या महाशिवरात्रीला. पुढच्या महाशिवरात्रीला? हळू हळू बोला, लोक बाहेर येतील. पुढच्या महाशिवरात्रीला या झाडाला पैच पै पैच पै पैच पै पैच पै पैच पै
लई पैसे येणार खुळखुळ खुळखुळ. पैच पै पैच पै पैच पैच मी श्रीमंत होणार. आता हे झाड माझे झाले, माझ्याकडं पैसे येणार. पैच पै पैच पै. दुर्गा का मी आता दूर हो. काय झाले दुर्गा अक्का? तू माझ्याशी नीट का नाही बोलतेस?